कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव्ह. भाग 38. मागील भागात. अरे हेच तर पाहिजे होतं ना तुला. तुला तिच्यापासून लांब राहायचं होतं, मग आता गेली ती. आता का शोधतोयस तिला? त्याचं मन त्याला बोललं. खरंच तर होतं ते. तिला तसं वागायला प्रवृत्त करणारा तोच होता. किती अपमान केला होता तिचा त्याने. तिला हाताला ओढत घेऊन आरशासमोर उभा केलं होतं आणि सुजाची तारीफ केली होती. किती वाईट वाटलं असेल तिला. त्याचे डोळे आता कल्पनेने भरून आले. इशू, कुठे आहेस तू? ओ गॉड, आता कुठे शोधू? किती रात्र झाली आहे. मनातच बडबड करताना त्याला पुन्हा त्या रात्रीचा डाकू शेरचा प्रसंग आठवला आणि फक्त कल्पनेनेच त्याला घाम आला. आणि त्याला आता काहीतरी क्लिक झालं. त्याच्या चेहऱ्यावर काही सेकंदातच हसू उमटलं. त्याने पटकन एक नंबर डायल केला. आता पुढे. हॅलो बॉस. पलीकडून एका रिंगमध्येच फोन उचलला गेला. वेअर इज ईशा? रयतने विचारलं. बॉस, मॅम थोड्या वेळापूर्वीच एका फंक्शनसाठी बाहेर निघाल्या होत्या. ध्रुव, ईशाचा बॉडीगार्ड फोनवर बोलत होता. व्हॉट? तू तिच्यासोबत नाहीस? म्हणजे ती एकटी फंक्शनला गेली? तिला एकटीला का जाऊ दिलं? म्हणून त्याला त्याचाही राग आला होता. यस बॉस, मी मॅमला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी मला त्यांच्यासोबत यायला पण परमिशन दिली नाही. ध्रुव नाराजीच्या स्वरात बिडबीतच बोलला. डॅमिट, ती कुठं गेली, काही आयडिया आहे का? प्रयत्न विचारलं. आता तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. त्याने मला स्पष्ट कुठे जाते ते नाही सांगितलं, पण त्यांचा फोन आला होता आणि मला त्यांचं थोडंफार बोलणं ऐकू आलं होतं. बहुतेक टेक्सटाईल कॉर्पोरेट असंच काहीतरी नाव घेतलं होतं त्यांनी. ओके. रयतने फोन ठेवला आणि जॉनला फोन केला. जॉन नेटकच घरी येऊन त्याच्या बेडवर अंग टाकून थकला होता. एकतर रयतने त्याला 5 दिवसातच न्यू मॉडेल शोधायचं काम दिलं होतं आणि त्यात दिवसभर फार्म हाऊसमध्ये बसून त्याला कंटाळा आला होता. घरी आल्यावर एकदा झोपून घ्यावं, मग सकाळी लवकर उठून पुन्हा मॉडेलच्या शोधात भटकावं म्हणून तो आडवा पडला होता. रयतच्या अचानक आलेल्या फोन कॉलमुळे त्याला जाग आली. त्यानं नंबर पाहिला. आपल्या बॉसचा फोन आहे पाहून तो खाडकन झोपेतून जागा झाला. येस बॉस. त्याने वैतागलेल्या आविर्भावात फोन रिसीव्ह केला. 5 मिनिटात फ्रेश होऊन खाली ये. रयतने बोलून फोन ठेवला. आता काय अजून? या आविर्भावात त्याने फोनकडे पाहिलं आणि फोन ठेवून अवघ्या 5 मिनिटात तो तयार होऊन खाली आला. रयत गाडीला टेपून त्याची वाट पाहत होता. चेहऱ्यावर राग आणि पश्चाताप दोन्ही भाव कायम होते. त्याच्या मोबाईलवर ध्रुवचा टेक्स्ट मेसेज आला. त्याने त्या कंपनीच्या लोकेशन शेअर केला होता. ते पाहून रयत खुश झाला. कुठे जायचं आहे बॉस? थोड्याच वेळात जॉन त्याच्या समोर येऊन उभा राहिला. कॉर्पोरेट टेक्सटाईल. त्याने खुनशी नजर परत उत्तर दिलं आणि जॉन समोर मोबाईल धरला. जॉनने लोकेशन स्कॅन केलं आणि थोड्याच वेळात गाडी त्या भल्या मोठ्या कॉर्पोरेट टेक्सटाईलच्या मेन गेटवर आली. गेटवर असलेल्या सिक्युरिटी आणि गार्ड्सना विचारून दोघे पार्टीच्या लोकेशनवर पोहोचले. रयतला कधी एकदा ईशाला पाहिल असं झालं होतं. तिथेही ती नाही दिसली तर? विचारानेच त्याला घाम येत होता. आणि आता त्याने कंपनीच्या पार्टी एरियामध्ये प्रवेश केला. त्याचवेळी ईशा आणि समीर स्टेजवर डान्स करत होते. रयत सर्व पब्लिकमध्ये ईशाला शोधत होता, पण ही तर स्टेजवर त्याला पाठमोरी होती. त्यामुळे ती त्याला दिसली नाही. पण थोड्याच वेळात म्युझिक चेंज झालं. रयत तिला खूप तगमगीने शोधत होता, पण ती कुठेच दिसत नव्हती. अचानक चेंज झालेला म्युझिक, सगळ्यांनी डान्स करतेवेळी स्टेप्स बदलल्या आणि पाठमोऱ्या असणाऱ्या ईशाचा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला. अचानक रयतची नजर स्टेजवर गेली. ईशा आणि समीर मस्त स्टेप घेऊन डान्स करत होते. का कोणास ठाऊक ईशाला समीरच्या मिठीत पाहून रयतला कसंसं झालं. रयतने जॉनला पाहिलं. तो अजूनही ईशाला शोधत होता. जॉनने त्या दोघांना लग्नाच्या वेशात पाहिलं होतं, त्यामुळे ते दोघे नवरा बायको आहेत असा गोड गैरसमज जॉनला झाला होता. या गोष्टीपासून जॉन वंचित होता. जर ईशाला जॉनने समीरसोबत पाहिलं असतं तर उगीच नाचक्की झाली असती. जॉन कम. त्याने हातानेच त्याला खुणावलं. यस बॉस. जॉन पटकन त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. जॉन, प्लीज गो टू होम. आय एम हेअर. आय विल मॅनेज नाव. तू घरी जाऊन आराम कर. नाव बाय. रयत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला.
तो एकटा त्याला सोडून जाणार नाही म्हणून तो त्याला सेफ फील करून देत होता आणि त्याने जॉनला त्याला तिथेच सोडून एकट्यालाच ऑटोने घरी जायला सांगितलं. पण बॉस मॅस जॉनला ईशाची काळजी वाटत होती. जॉन त्याने जॉनला एक किलर लुक दिला. तसं यस सर बोलून जॉन एकटाच घरी निघून गेला. रयत पुढे बोलायची त्याची हिंमत झाली नाही. जॉन गेल्यावर रयतला थोडं सेफ फील झालं आणि आता त्याने पुन्हा स्टेजकडे पाहिलं. ईशा मस्त डान्स करत होती. समीरही तिला साथ देत मस्त डान्स करत होता. ईशाचा एक हात समीरने त्याच्या हातात घेतला होता आणि दुसरा हात त्याने तिच्या पाठीला लावून ते दोघे मस्त चालीवर डान्स करत होते. रयत त्या दोघांना दुरून पाहत होता. ईशा गावी गेली नाही म्हणजे अजून सगळं ठीक आहे. घरी कोणालाच आमच्याविषयी माहीत झालं नसेल म्हणून तो खुश होता. पण आता तिला समीर सोबत पाहून त्याचा तिळपापड होत होता. नो शी इज ओनली माइन त्याचं मन त्याला सांगत होतं. त्या दोघांना आणखी जवळ आलेलं पाहून त्याच्या हाताच्या मुठी गच्च झाल्या आणि चेहऱ्यावर राग आणखीनच वाढला होता. हाऊ डेअर यू ट्रीट मी लाईक धिस तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागायची. कधी ते दोघे वेगळे होतील असंच त्याला होत होतं. त्यात ईशा त्याला काहीच न कळवता एकटीच पार्टीला आली होती. आता म्युझिक आणखी फास्ट झालं तसतसे डान्सचा वेग देखील वाढला. समीरला ईशासोबत डान्स करताना आतून खूप छान वाटत होतं. तो तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी फिलिंग चेक करत होता. पण या सगळ्यापासून ईशा अनभिज्ञ होती. ती हे सगळं एक एन्जॉय म्हणून करत होती. समीरच्या भावना समजायला तिला आणखी वेळ लागणार होता. समीरने ईशाच्या हाताचं एक बोट पकडलं आणि ईशाला त्याने दुसऱ्या हाताने धक्का देत तिला गोल फिरवलं. तशी ईशा राऊंड शेप घेत स्वतःभोवती फिरत होती आणि हे सगळं आता रयतला असह्य होत होतं. तो स्टेजवर रागाने जाऊन तिचा हात धरून तिला थांबवणारच होता. तोच म्युझिक सिस्टीम बंद झाली आणि एक मोठ्या टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व कपल स्टेजवरून खाली आले. समीर आणि ईशा पण खाली आले. रयत रागात पुढे गेला. पुढे जाऊन तो तिच्या हाताला धरून तिला मागे ओढणार तोच निधी त्या दोघांजवळ आली. वाव भाई काय सुंदर डान्स केला तुम्ही दोघांनी. निधीने समीरला कॉम्प्लिमेंट दिले. बाय द वे ईशा आय एम निधी. निधीने तिची ओळख करून दिली. शी इज माय यंगर सिस्टर. समीरने ओळख करून दिली. या आणि हा माझा एकुलता एक प्रो आमच्या घरचा सुपर हिरो. ॲडमिट माय मम्मा अँड डॅडा असं म्हणून निधी बाजूला सरकली. तिच्या मागे हर्षवर्धन आणि सुरेखा उभे होते. नमस्ते आंटी. नमस्ते काका. ईशाने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. खुश राहा बाळ. दोघांनी पण तिला छान हसून आशीर्वाद दिला. ईशा तुझं नाव नेहमी मी समीरच्या तोंडून ऐकत असते. खूप कौतुक करतो तुझं तो. तुझे कॉस्ट्युम तुझे प्रोजेक्ट खूप काही नवनवीन सांगत असतो तो तुझ्याबद्दल. घरी आले की त्याच्या तोंडात तुझंच नाव असतं. सुरेखा बोलल्या तसं समीरला लाजल्यासारखं झालं. ईशाही छान हसून सगळ्यांसोबत बोलत होती. मागे उभा राहून त्याचं बोलणं ऐकणाऱ्या रयतला मात्र हे सर्व असह्य होत होतं. त्याचं लक्ष अजूनही त्या दोघांच्या हातावरच होतं. समीरने अजूनही ईशाचा डावा हात हातात पकडलेला सोडला नव्हता. त्यामुळे त्याला समीरचा जास्त राग येत होता. कधी एकदा सुरेखा आणि हर्षवर्धन निघून जातात आणि कधी ईशाला बोलतो असंच त्याला झालं होतं. थोड्या वेळ बोलून समीर सुरेखा आणि हर्षवर्धन सोबत निघून गेला. त्याला अजूनही तिच्यासोबत थांबायचं होतं. तिला बोलायचं होतं पण पार्टीला काही बिझनेस पार्टनर आले होते आणि त्यांच्याबरोबर समीरची ओळख करून द्यायची होती म्हणून ते दोघे त्याला घेऊन गेले होते. निधीने ईशासोबत 2-3 सेल्फी क्लिक केल्या आणि तिचा निरोप घेऊन तीही त्यांच्या मागे निघून गेली. आता तिथे ईशा एकटी होती. तिने सीमाला शोधलं पण ती तिला तिथे दिसली नाही. बहुतेक डिनरकडे गेली असेल म्हणून ती डिनरकडे जायला वळाली आणि तिची नजर समोर उभा असणाऱ्या रयतवर पडली जो की राजा रागानेच तिच्याकडेच पाहत उभा होता.